हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज। मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत करते। जर तुम्ही अगोदरपासून मला सबस्क्राइब केलेलं असेल तर थँक्यू सो मच, आणि जर तुम्ही पहिल्यांदाच या पेजला व्हिजिट केलं असेल तर नमस्कार, मी अश्विनी। मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, व्लॉग आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला यामध्ये थोडंसं इंटरेस्ट असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राइब आणि ती बाजूची बेल आयकॉन ही दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडनं तो मिस होणार नाही। तर आज आपण जो व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये एक मेकअप ट्युटोरियल आहे। उन्हाळ्यामध्ये मेकअप कसा करायचा, मेकअप करताना काय काळजी घ्यायची जेणेकरून तो मेकअप लॉंग लास्टिंग होईल किंवा उन्हामुळे तो निघणार नाही आणि पॅची होणार नाही। तर या सगळ्या गोष्टींवरती आपण काळजी घेऊन आजचं मेकअप लुक क्रिएट करणार आहोत, जे आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसते। तर अजिबात बाकीची बडबड न करता आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। लेट्स गेट स्टार्टेड। मेकअपला सुरुवात करण्या अगोदर चेहरा स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे। त्यावरती कुठलीही धूळ नसली पाहिजे किंवा कुठलाही पोल्युशनचे कण नसले पाहिजे। त्यामुळे मी वेट वाईप्सने व्यवस्थित चेहरा माझा स्वच्छ पुसून घेतला। त्यानंतर मॉइश्चरायझर मी इथे वापरते पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर। आता ऊन आहे, खूप गरम होतं, घाम येतो, त्यामुळे जेल बेस मॉइश्चरायझर यूज करणं कधीही चांगलं। तुमची स्किन जर एक्सेस ड्राय असेल तर तुम्ही याऐवजी तुमचं रेग्युलर मॉइश्चरायझर वापरू शकता, पण ते अगदी कमी प्रमाणात। त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही मेकअप करता, प्रायमर खूप महत्त्वाची स्टेप आहे मेकअपमध्ये। प्रायमर लावल्यानं काय होतं, तुमचं घाम येण्याची जी गती आहे किंवा शरीरातनं जे ऑइल्स रिलीज होतात ते सरफेसवरती येण्याची जी क्रिया आहे ती मंदावते। प्रायमरच्या अगोदर अजून एक स्टेप खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे टोनर लावणं। जर तुमची स्किन खूप ऑइली असेल तर टोनरही तुम्ही स्किप करायचा नाही आहे। त्यानंतर इथे मी एक स्किन टिंट वापरते, कारण उन्हामध्ये जास्त लेअर अप किंवा जास्त हेवी मॉइश्चरायझर लावलं तर ते खूप जास्त होऊन जातं आणि नंतर मग ते निघायलाही पटकन सुरुवात होते। त्यामुळे मी अशा वेळी काय करते की स्किन टिंट वापरायला प्रेफर करते। हे जे स्किन टिंट आहे मेबलिनचं ते विटॅमिन सीचं आहे, प्लस त्याच्यामध्ये SPF 50 PA+ आहे, त्यामुळे मी ते वापरले। आणि त्यानंतर जिथे मला थोडंसं पिगमेंटेशन वाटत होतं तिथे स्विस ब्युटीचं 01 नंबरचं कन्सिलर लावलंय। जर तुम्हाला माझ्या एवढं कमी पिगमेंटेशन असेल तर तुम्ही हे कन्सिलर यूज करू शकता। जर माझ्यापेक्षा जास्त पिगमेंटेशन असेल तर प्रेफर करा की जेव्हा मी टिंट वापरलं होतं त्याआधी कलर करेक्शन करा आणि मग नंतर कन्सिलर वापरा। यानंतर मी यूज केलेला आहे पावडर कॉम्पॅक्ट आणि पूर्ण मेकअप सील करून घेतला आहे। उन्हाळ्यामध्ये शक्यतो पावडर प्रोडक्ट जेवढे चांगले तुम्ही यूज कराल तेवढा मेकअप जास्त चांगला टिकतो। त्यानंतर मी इथे ब्लश जे यूज केलं तेही नायकाचं पावडर ब्लश आहे। जर तुम्ही माझे व्हिडिओज जुने पाहिले असतील तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी क्रीम ब्लश जास्त प्रेफर करते, पण आता या सीझनमध्ये पावडर ब्लश मी प्रेफर करते। त्यानंतर मी एका रंगानं फक्त आयशॅडो क्रिएट केलाय, फक्त आयबेस क्रिएट केलाय, बाकी दुसरं काहीही करणार नाही आहे मी, कारण खूप मिनिमम मेकअप आपल्याला ठेवायचा आहे। त्यामुळं फक्त एक कलर घेतला, त्याने ट्रान्झिशन कलर देऊन घेतला, सेम कलर मी लोअर लॅश लाईनलाही लावून घेतला। आता इथे तुम्ही ब्राऊन किंवा पिंकिश किंवा पीच कलर अशा कलरचा वापर तुम्ही करू शकता। त्यानंतर मी हे रेनेचं एक थोडंसं ब्ल्यूइश शेडमधलं जे लायनर होतं ते लावलं। मी हे वापरलं, पण याऐवजी तुम्ही ब्लॅकही वापरू शकता किंवा अजून दुसऱ्या कुठल्या कलरमध्ये तुम्हाला करायचं असेल तर तेही करू शकता। मी इथे कलर लायनर यासाठी वापरलं आहे कारण आधीच ऊन खूप आहे आणि जास्त मेकअप तर आपण हेवी नाही करणार आहे, बट तरी एक पॉपी टच देण्यासाठी मी वेगळ्या कलरचं लायनर वापरलं आहे। आणि नंतर मी व्यवस्थित मस्कारा कोट करून घेतला, लिप लायनर लावलं आणि लिपस्टिक लावली। लिपस्टिकची चॉईस पूर्णपणे तुमच्यावरती आहे, तुम्हाला जशी आवडते तशी लावू शकता, बट लिपस्टिक लावताना थोडंसं जर तुम्ही न्यूट्रल शेडमध्ये गेलात तर मेकअप जास्त सटेल वाटेल आणि छान वाटेल। आणि त्यानंतर आयब्रोजना शेप देण्यासाठी मी नायकाचं ओ माय ब्रो म्हणून ब्रो जेल आहे ते यूज करते, फक्त माझ्या आयब्रोजमध्ये जे काही एक्सेस प्रोडक्ट लागले ते काढण्यासाठी आणि त्याचे केस व्यवस्थित सेट करण्यासाठी। त्यानंतर हा सगळा झालेला जो मेकअप आहे तो मी मेकअप फिक्सरने फिक्स करून घेतला आहे।
आणि हा आहे फायनल लुक. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि याच्यामध्ये तुमच्या फायद्याचं किंवा हेल्पफुल माहिती तुम्हाला मिळालेली असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आवडला असेल तर लाईक बटन हिट करायला विसरू नकात आणि तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायलाही विसरू नकात. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.